नशीब हे कधीही आपल्यासमोर हारायला तयार असतं. फक्त आपली मानसिकता ही जिंकण्याची असली पाहिजे. विद्यार्थी मित्र हो, माधव जगताप मी तुम्हा सर्वांचं इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. अतिशय महत्त्वाचा असा हा व्हिडिओ ठरणार आहे. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की TITI म्हणजेच आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्यामार्फत विविध प्रशिक्षणासाठी UPSC, MPSC राज्यसेवा, PSI, STI, ASO, ग्रुप सी, TET, SSC, IBPS आदी इत्यादी कोर्सेससाठी तुम्हाला इन्स्टिट्यूटचा किंवा ज्या काही तुमच्या प्रशिक्षण संस्था आहेत त्यांचा विकल्प निवडण्याची प्रोसेस सुरू होती आणि ती प्रोसेस आता करून झालेली आहे काही विद्यार्थ्यांची. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची अशी सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला TITIच्या वतीने देणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती होतं की TITIचे DV हे मागच्या वर्षी म्हणजे 2024-25च्या प्रशिक्षणासाठी ही त्या प्रशिक्षण संस्थेमध्ये करण्यात आले होते. परंतु यावेळी थोडासा मोठा बदल याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. या बदलांना काही कारणं देखील तशी आहेत, गंभीर कारणं आहेत. त्यामुळं तुमचे DV हे पुण्यामध्ये TITI मार्फत बार्टीचं जे एरोड्याचं ऑफिस आहे, म्हणजे जिथं बार्टीचे DV झाले, जिथं बार्टीच्या कागदपत्रांची पडताळणी झाली, त्याच ठिकाणी TITIचे देखील DV हे आता होणार आहेत. कोणत्या दिवशी, कोणत्या प्रशिक्षणाचा म्हणजे कोणत्या योजनेचा DV होणार आहे हे मी सांगणार आहे. त्यासोबत तुमची कोणती कागदपत्र DVला येत असताना तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे हे देखील सांगणार आहे. आणि त्यासोबत कुठली घोषणापत्र तिथं तुम्हाला सोबत जोडायची आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत, आपल्या आदिवासी विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. कारण अत्यंत अशी महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देतोय. ओके, आता ही नक्की प्रोसेस काय आहे ते आपण समजून घेऊ. महत्त्वाची सूचना म्हणून आपल्याला या TITIच्या मार्फत सांगण्यात आलेलं आहे आणि आपल्याला त्या सूचनेचं पालन देखील करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पात्र झाले, स्कॉलरशिप परीक्षा दिली, परीक्षेतून मेरिट लिस्टमध्ये आले, मेरिट लिस्टमध्ये येऊन प्रेफरन्सेस निवडल्या, त्याच्या कन्फर्मेशन स्लिप आल्या वगैरे, ही सगळी प्रोसेस झालेली आहे. परंतु आत्ताची तुमची निवड ही काय म्हटलेली लक्षात ठेवा, तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांची आहे. कारण तुमच्या मूळ कागदपत्रांची तपासणी, ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्याला आपण DV असं म्हणतो, ते DV आता तुमचे बाकी आहेत आणि ते DV आता तुमच्या TITI मार्फत स्वतः करण्यात येणार आहेत. TITI मार्फत हे DV होणार आहेत या सगळ्या परीक्षांचे. म्हणजे त्यामध्ये UPSC आहे, UPSC दिल्ली आणि पुणे दोन्ही आहे. त्यानंतर MPSC राज्यसेवा आहे, PSI STI ASO आहे, विधी व न्यायिक सेवा आहे म्हणजे JMFC आहे, अराजपत्रित गट क सेवा ही एक वैशिष्ट्यपूर्ण अशी TITI मार्फत राबवण्यात आलेली होती. महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा TET आहे, बँक IBPS आहे, रेल्वे नाबार्ड LIC म्हणजेच आपलं IBPSची जी एक्झाम होती ती आहे. त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC या पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत परत एकदा म्हणतोय, तुमची निवड ही तात्पुरत्या स्वरूपाची आहे. कारण जोपर्यंत तुमच्या कागदपत्रांची पूर्ण पडताळणी होत नाही तोपर्यंत तुम्ही प्रशिक्षणात पात्र आहात असं समजण्यात येणार नाही. कागदपत्र काय काय लागणार आहेत ती लिस्ट सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी कोणत्या दिवशी तुम्हाला कोणत्या लोकेशनला पुण्यामध्ये कुठे DV करायचा आहे हे आपण त्या योजनेनुसार, त्या कोर्सनुसार जाणून घेऊयात. अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. तुमचा कोणता कोर्स आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका की तुमचं कोणत्या कोर्ससाठी सिलेक्शन झालेलं आहे, तो कमेंटमध्ये तुम्ही जरूर मेन्शन करा. बघा, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अभियांत्रिकी सेवा ज्याला आपण MES असं म्हणतो, MES याचा जो डेट आहे DVचा हा आहे 27/2/2026. येत्या 27 तारखेला हा DV होणार आहे. ठिकाण मी लगेच पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. त्याचं गुगल मॅप लोकेशन या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. पुण्यातील बार्टीचं जे एरोड्याचं कॅम्पस आहे त्या एरोडा कॅम्पसला हे DV होणार आहेत. विद्यार्थी मित्र, आता काही विद्यार्थी मित्र म्हणतील की ज्यावेळेस काउन्सिलिंग सुरू होतं, संस्था विकल्प निवडण्याची प्रोसेस सुरू होती, त्यावेळेस सांगण्यात येत होतं की तुमचे DV हे तुमच्या संस्थेमध्येच होणार आहेत. इन्फिनिटीच्या संस्थेमध्ये आता ज्या विद्यार्थ्यांनी इन्फिनिटी निवडलाय त्यांना नक्कीच आम्ही काउन्सिलिंगच्या वेळेस सांगत होतो की तुमची DV इकडे होतील. कारण मागच्या वर्षी ती प्रोसेस आपल्याकडं DVची प्रोसेस ही प्रशिक्षण संस्थेच्या कडे झालेली होती. परंतु आता ही आजची महत्त्वाची सूचना ही TITIच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्या सूचनेचं पालन तुम्हाला आणि आम्हाला करावं लागणार आहे, हे इतकं लक्षात घ्या. ओके, आता महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC विधी व न्यायिक सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण याचा DV देखील 27 तारखेलाच आहे. म्हणजे 27 तारखेला MES आणि JMFC या दोन कोर्सेसचे DV होणार आहेत. परत बघा, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC वर्ग 3 पदांकरिता पूर्व परीक्षा प्रशिक्षण हे जे आहे हे 28/2/2026 ला होणार आहे.
आणि त्यासोबत IBPS बँक, रेल्वे, नाबार्ड, LIC व तत्सम स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे देखील 28 तारखेला होणार आहे. म्हणजेच तुमचं SSCचं आणि IBPSचं DV हा जो DV होणार आहे, ज्यालाच आपण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणतो, ज्यालाच आपण कागदपत्र पडताळणी म्हणतो, आणि जी अतिशय महत्त्वाची प्रोसेस या सगळ्या प्रशिक्षण योजनेची आहे ती तुमची 28 तारखेला SSC आणि IBPS ची होणार आहे. ठीक आहे, तारखा नक्की मेन्शन लक्षात करून ठेवा, लिहून ठेवा, आणि सगळी तयारी आपल्याला आत्ताच करायची आहे. लक्षात ठेवा, सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला रेडी करायचे, त्या जवळ आलेले आहेत तारखा. बघा, PSI STI ASO ही जी परीक्षा पूर्व प्रशिक्षण आहे ही 1 तारीख आहे, 1/3/2026. म्हणजे 1 तारखेला तुमचं PSI STI ASO आणि महाराष्ट्र शिक्षण पात्रता परीक्षा TET परीक्षा पूर्व प्रशिक्षण हे देखील 1 तारखेला होणार आहे. म्हणजे 1 तारखेला आपल्याला PSI आणि TET यासाठी ज्या लोकांनी प्रेफरन्स निवडलेले आहेत त्यांचं DV हे TRTIच्या मार्फत बार्टीचं येरवड्याचं कॅम्पस या ठिकाणी होणार आहे. तुम्हा सगळ्यांना DVला यायचं आहे. TET आणि PSI वाल्यांसाठी ही महत्त्वाची सूचना आहे. तुम्हा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे की इन्फिनिटी अकॅडमी या विकल्प तिथं तुम्हाला उपलब्ध होता. तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी विश्वास देखील दाखवलेला आहे. तशा पद्धतीचे तुमचे फोन कॉल्स आणि त्या माध्यमातून तुम्ही कळवलेलं देखील आहे की आम्ही इन्फिनिटी अकॅडमीचा विकल्प निवडलेला आहे. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनस्वी धन्यवाद मी इथे देतो. आणि परत एकदा मी तुम्हाला सूचित करू इच्छितो की आधी जरी आमच्या मार्फत ज्यावेळेस तुमचं काउन्सिलिंग सुरू होतं त्यावेळेस सांगण्यात आलं होतं की तुमचा DV हा तुमच्या संस्थेमध्ये होईल, परंतु ही आजची सूचना आहे, हे आजचा अपडेट आहे. लक्षात घ्या, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी जरी विकल्प निवडला असेल संस्थेचा तरी तुमचा प्रवेश अजून निश्चित झालेला नाहीये. तुम्हाला तुमच्या जे कोचिंग आहे, जे मोफत प्रशिक्षण आहे, त्यासोबत तुमचं जे विद्यावेतन आहे, जे पर मंथ स्टायपेंड मिळतोय, ते मिळण्यासाठी तुम्हाला DVला या तारखेला म्हणजे 1 तारखेला PSI आणि TET वाल्यांनी TRTI मार्फत बार्टीच्या येरवडा कॅम्पसला यायचंय. त्याचं गुगल मॅप लोकेशन मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतोय. ते पुण्यामध्ये आहे. तुम्हाला इथं मी व्हिडिओच्या शेवटी आमचे जे समन्वयक आहेत, जे तुम्हाला त्या सेंटरवरती उपलब्ध असणार आहेत, तुमची काही कागदपत्रांची अडचण असेल किंवा इतर तुम्हाला जी मदत लागणार आहे ती मदत करण्यासाठी आमचे समन्वयक आम्ही तिथे नेमलेले आहेत. त्या समन्वयकांचे नंबर किंवा त्या कोऑर्डिनेटरचे नंबर देखील या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला देणार आहे. तुम्हाला कुठच्याही प्रकारची अडचण असेल तर त्यांच्याशी तुम्ही तात्काळ संपर्क करा. त्यासोबत आपल्या इन्फिनिटी अकॅडमीचा जो हेल्पलाईन नंबर आहे 788 781 1411 या नंबरवरती तुम्ही सुद्धा संपर्क करून तुम्हाला काय अडचण असेल तर ती अडचण तुम्ही तिथे व्यक्त करा आणि त्याचं समाधान हे आमच्या मार्फत नक्की केले जाईल, ही खात्री मी तुम्हाला इथं देतोय. ठीक आहे, आता पुढे बघा, पुढच्या योजनेकडे जाऊ आपण. महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC राज्यसेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण याची तारीख ही 2 तारीख आहे. म्हणजे राज्यसेवेची तारीख ही 2 तारीख आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. 2 तारखेला राज्यसेवा. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग UPSC नागरी सेवा परीक्षा पूर्व प्रशिक्षण दिल्ली आणि महाराष्ट्र दोघांचंही हे 2 तारखेला येरवडा येथे होणार आहे. येरवडा कॅम्पसला होणार आहे. TRTI मार्फत बार्टीचं जे येरवडा कॅम्पस आहे तिथे. ओके, 3 तारखेला तुम्हाला सुट्टी आहे, होळीसाठी सुट्टी आहे, कारण 3 तारखेला होळीची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. आणि परत मग पुढचं जे योजना राहते ती म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC अराजपत्रित गट क सेवा, जी ग्रुप C साठी सिलेक्ट झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा DV हा 4/3/2026 ला त्याच तिथं त्या ठिकाणावरती होणार आहे 4 तारखेला. ह्या सगळ्या तारखा मी 1 मिनिट बाजूला सरकतो. हवं तर व्हिडिओ पॉज करा. व्हिडिओ पॉज करून याचा स्क्रीनशॉट तुम्ही जरूर घ्या आणि तुमच्या योजनेनुसार त्या दिवशी तुम्हाला तिथे यायचं आहे हे लक्षात घ्या. ठीक आहे, आता पुढचं आणि महत्त्वाचं, महाराष्ट्र लोकसेवा आयोग अराजपत्रित गट क सेवा सांगितलं मी. आता इथं काय उपरोक्त तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पूर्व परीक्षा प्रशिक्षण योजना निहाय उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी हे करण्यात येणार आहे. जे उमेदवार इथून पुढे बोल्डमध्ये आहे, जे उमेदवार उपरोक्त तक्त्यात नमूद केलेल्या दिवशी मूळ कागदपत्र तपासणीकरिता उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांची निवड रद्द करून प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल. याबाबत कोणतेही निवेदन, कोणतीही विनंती, कोणताही अर्ज, कोणताही ईमेल स्वीकारण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. हे स्पष्ट निर्देश TRTI मार्फत आपल्याला देण्यात आलेले आहेत आणि याचं आपण पालन करायचं आहे. ठीक आहे, आता हे जे ठिकाण आहे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी येरवडा संकुल. लक्षात ठेवा, येरवडा संकुल. बरेच जण विद्यार्थी कन्फ्यूज होतात. पुणे स्टेशनच्या बाजूला जे क्वीन्स गार्डनचं आहे ते नाही, ते तिथलं ऑफिस आहे फक्त. तिथं जातात बरीच मुलं, परंतु गुगलला टाकले की 2 लोकेशन येतात.
तर बार्टी एरोडा असं गुगलला टाका किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गुगल मॅप लिंक दिली आहे, इथं सुद्धा लिंक दिलेली आहे. मॅप्सवरती तुम्ही जाऊ शकता. इथं कॉमर झोन, IT पार्क, जेल रोड, एरोडा, पुणे हा पूर्ण पत्ता हा इथला आहे. या पत्त्यावरती तुम्हाला जायचं आहे आणि प्रत्येक ज्या ज्या तारखेला तुमचा आहे DV त्या त्या तारखेला तुमच्या परीक्षेनुसार या ॲड्रेसवरती पोहोचायचं आहे. अत्यंत महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत. जे उमेदवार 27/2 ते 4/3 या कालावधी मूळ कागदपत्र तपासणी करता उपस्थित राहणार नाहीत अशा उमेदवारांची निवड रद्द करून जे वेटिंग लिस्टमधले आहेत त्यांना घेण्यात येईल. कागदपत्र तपासणी करता उमेदवारांनी सदर सूचना पत्रकासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेल्या सर्व कागदपत्रांची मूळ प्रत, ओरिजिनल डॉक्युमेंट्स व प्रत्येकाच्या सुस्पष्ट छायांकित प्रती म्हणजेच काय सुस्पष्ट तुमची झेरॉक्स, काळी, कुळी, पिवळी, तेलकट, आंबट कसल्याही प्रकारची झेरॉक्स चालणार नाही. लक्षात ठेवा. चांगल्या तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल त्या डॉक्युमेंटची चांगली झेरॉक्स घ्या आणि तिथे तो तुमच्यासोबत ठेवा. त्यानंतर एक संच तुम्ही घ्यायचा आहे. स्वयंघोषणापत्र जे परिशिष्ट ब आहे त्या या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेल. ज्यांच्याकडे ते स्वयंघोषणापत्र नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये स्वयंघोषणापत्र टाका, त्यांना आपण DM करू. ठीक आहे. परिशिष्ट ब घेऊन येणे बंधनकारक असेल. ज्या उमेदवारांनी ऑनलाईन पोर्टलद्वारे प्रशिक्षण संस्थेची निवड केली आहे अशा उमेदवारांचा मूळ कागदपत्र पडताळणी व बायोमेट्रिक किंवा फेस रिकग्निशन नोंदणी वन टाइम रजिस्ट्रेशन हे एकदाच होत असतं. अंतिम प्रवेश निश्चित समजण्यात येईल. तदनंतर रिक्त राहिलेल्या जागांवरती प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येईल. याची सर्व प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनी नोंद घ्यावी. म्हणजे ही DVची प्रोसेस झाल्यानंतर यातून जे विद्यार्थी DV मध्ये अपात्र ठरतील किंवा जे त्या दिवशी पोहोचणार नाहीत त्यांची निवड रद्द करून तेव्हाच तुम्हाला संधी आहे. DV जे वेटिंग लिस्टला आहेत त्यांनी ही सूचना लक्षात ठेवा आत्ता. ठीक आहे. उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांच्या पडताळणी दरम्यान कागदपत्रे कमी किंवा अपूर्ण अथवा चुकीचे आढळल्यास संबंधित उमेदवाराचा प्रवेश रद्द करण्याचे अधिकार आयुक्त आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्याकडे राहतील. ठीक आहे. आता ही परिशिष्ट अ मधली कागदपत्रांची यादी आहे. मी परत एकदा बाजूला होतो. या कागदपत्रांची यादीचा स्क्रीनशॉट तुम्ही करून घ्या. हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला आणायचे आहेत. ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून प्रशिक्षण संस्था निवडण्याबाबतचा ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन स्लिप तुम्हाला मिळालेली आहे ती स्लिप आणा. 2 पासपोर्ट आकाराचे फोटो आणा. 10वी ची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र आणा. 12वीची गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, पदवी गुणपत्रिका किंवा प्रमाणपत्र, अनुसूचित जमातीचे मूळ प्रमाणपत्र ट्राईब सर्टिफिकेट, अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र, सगळ्यात महत्त्वाचं ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. याला ऑप्शन नाही आहे, तुमच्याकडे व्हॅलिडिटी असणं गरजेचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे आदिवासी प्रमाणपत्र, डोमिसाईल सर्टिफिकेट, आधार कार्डची सुस्पष्ट जाहिरात. एक तर आपल्या आधारवरचा फोटो आपल्याला चांगला माहिती आहे. ओके. कधी कधी आपल्यालाही तो ओळखू येत नाही, त्यामुळे ती झेरॉक्स तरी चांगली असणं गरजेचं आहे सुस्पष्ट. आधार सीडिंग असलेले उमेदवारांचे बँक पासबुक किंवा धनादेशाच्या कॅन्सल चेकची सुस्पष्ट पत्र. ज्या अकाउंटवरती आपल्याला DBT होणार आहे, ज्या अकाउंटवरती आपल्याला DBT होणार आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, म्हणजे जी काही आपल्याला विद्यावेतन किंवा जो काही स्टायपेंड मिळतो तो स्टायपेंड मिळण्यासाठी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा DV TRT कडे होण्याचा. कारण बरेच विद्यार्थ्यांचे अकाउंट डिटेल्स हे मागच्या वर्षी चुकीच्या पद्धतीने दिले आणि काही लोक विद्यार्थ्यांच्या अकाउंटला DBT झाले नाहीत, मग परत तक्रारी आणि परत मग सगळी पुढची प्रोसेस ते बदला हे करा. त्यामुळे आत्ताच तुम्ही काय करायचं आहे, आधार सीडिंग असलेलं उमेदवाराचं बँक पासबुक किंवा त्या अकाउंटच्या तुमचा कॅन्सल चेक त्याची एक कॉपी तुम्ही घेऊन यायचं आहे. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे बघा, तुमचं अकाउंट हे आधारला लिंक असणं गरजेचं आहे आणि त्याच अकाउंटची तुम्ही तिथं घेऊन यायची आहे पासबुक किंवा कॅन्सल चेकची प्रत. दिव्यांगत्वाचा दाखला लागू असल्यास, जे दिव्यांग आहेत त्यांनी, अनाथ असल्यास अनाथचा दाखला जे लागू असल्यास, त्यानंतर वयाच्या पुराव्यासाठी जन्म दाखला, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र हे SSC सुद्धा चालेल, सनद, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड यापैकी कोणतंही एक कागदपत्र त्यासाठी तुमच्या एजचा पुरावा म्हणून. ओके. त्यानंतर वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलेला तहसीलदार कार्यालयातून, तलाठी नव्हे, तहसीलदार कार्यालयातून निर्गमित केलेला उत्पन्नाच्या मूळ दाखल्याची प्रत. ती कोणत्या फायनान्शियल इयर्स किंवा आर्थिक वर्षांसाठी, सन 2022-23, 23-24, 24-25 या 3 वर्षांची एकत्रित किंवा आर्थिक वर्ष 2024-25. म्हणजे इथं एक लक्षात ठेवा की किंवा म्हटलेलं आहे, आर्थिक वर्ष 24-25 जरी असेल तरी चालेल. स्वयं घोषणापत्राची प्रत जी परिशिष्ट ब ज्याला आपण म्हणतो ते पुढे आहे. उक्त परिशिष्ट अ मध्ये नमूद केलेली सर्व कागदपत्रांची मूळ प्रत आणि प्रत्येकाच्या सुस्पष्ट छायांकित झेरॉक्स प्रतींचा एक संच करायचा आहे, एक गट्टा करायचा आहे, व्यवस्थित स्टेपल करायचा आहे,
त्याला काय फाईलमध्ये टाकायचे, चांगल्या छान पद्धतीनं ते घेऊन यायचं आहे. ठीक आहे, फाईल नसेल तरी चालेल, पण तो बंच तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा. आणताना व्यवस्थित आणा, तो फाटणार नाही, खराब होणार नाही, भिजणार नाही याची काळजी करून घ्या. आणि सगळे ओरिजिनल डॉक्युमेंटसुद्धा तुम्हाला याच्या आणायच्या आहे सोबत, कारण व्हेरिफिकेशन जे आहे हे व्हेरिफिकेशन त्याशिवाय कसं होणार हे लक्षात ठेवा. ओके. आणि कागदपत्र आणताना आणि नेताना खूप काळजी घ्या, ते गहाळ होणार नाहीत याची काळजी घ्या. बसमध्ये येताना, ट्रेनमधून येताना, इकडून तिकडून कोणासोबत येताना जर आपण कधी कधी आपलं दुर्लक्ष होतं, कुठल्या तरी नादामध्ये आपण चालतो, काहीतरी इकडं तिकडं आपल्याला दिसतं आणि त्याच्या मागे आपण इकडं तिकडं बघतो आणि त्याच्यामध्ये मग आपलं महत्त्वाचं डॉक्युमेंट हरवण्याची शक्यता निर्माण होते आणि असं झाल्यानंतर मोठं संकट आपल्यासमोर येऊ शकतं. त्यामुळं कागदपत्रांची काळजी ही चांगली घ्यायची आहे. पुण्यासारख्या मेट्रो शहरामध्ये येत असताना तुम्ही सगळ्यांनी आपल्या सोबत तुम्ही कोणी वडीलधारी येत असतील तर त्यांना जरूर आणा. ओके. काही मदत लागत असेल आम्हाला सांगा. ओके. त्या पद्धतीने तुमचं रिझर्वेशनचं तिकीट असेल ते करून घ्या. बसचं तिकीट असेल त्या पद्धतीने करून घ्या. ओके. हे जे सेंटर आहे बार्टी येरवडा, हे तुम्हाला पुणे स्टेशनच्या तिकडून सुद्धा जवळ आहे. जे रेल्वेने येणारे विद्यार्थी आहेत, उतरल्यानंतर गुगल मॅप लोकेशन आपल्याकडे आहे. तिकडे पोचायचं कसं हे ते गुगल मॅप आपल्याला सांगेल. त्यासोबत येत असताना आपल्यासोबत आपल्या एक दिवसाचं पुरतं आपलं खाण्याचं ह्याचं बाहेरचं खाल्ल्यानंतर त्रास होण्याची जी शक्यता असते, इथं आल्यानंतर बाहेरचं खाण्याचं किंवा उघड्यावरचे अन्नपदार्थ किंवा इतर काही वस्तूंना हात लावू नका. त्यानंतर येताना प्रवासामध्ये जाताना देखील काळजी घ्या. म्हणजे ही सगळी काळजी आपल्याला घ्यायची आहे. इन्फिड अकॅडमी कायम तुमच्यासोबत आहे. ही परिशिष्ट ब आहे. अशा पद्धतीचं स्वयंघोषणापत्र आहे. त्या स्वयंघोषणापत्राची प्रत जर तुमच्याकडे नसेल, TITच्या वेबसाईटवरती आत्ता टाकली आहे, त्या वेबसाईटवरून डाउनलोड करून घ्या. ही प्रत तुम्हाला इथे जोडायची आहे. त्याच्यामध्ये इथे तुमचा फोटो लावायचा आहे, तिथं तुमची सही करायची आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, तुमचा परमनंट ॲड्रेस तिथं टाकायचा आहे. ही सगळी माहिती या परिशिष्ट ब मध्ये भरायची आहे. आणि हे काय आहे, स्वयंघोषणापत्र आहे. याच्यामध्ये ज्या अटी आणि शर्ती या कोर्ससाठीच्या आहेत, म्हणजे तुमच्या अटेंडन्स असेल, इतर गोष्टी असतील, याबाबतच्या सगळ्या अटी आणि शर्ती मला मान्य आहेत आणि हे प्रशिक्षण मी घेण्यासाठी मी आता पूर्णपणे तयार आहे असं सुचवणारं हे स्वयंघोषणापत्र आहे. ते तुम्ही भरायचं आहे. ठीक आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं काय, तर इथं पुण्यामध्ये आल्यानंतर तुम्ही बऱ्यापैकी जण पहिल्यांदाच पुण्यामध्ये येत असतील, पुणे शहरामध्ये काही अडचणी जाणवत असतील किंवा याबाबत कुठच्याही प्रकारची मदत हवी असेल, तर आम्ही 2 कोऑर्डिनेटर्स तिथं तुमच्यासाठी उपस्थित असणार आहेत. कुठे? त्या येरवड्याच्या तिथं त्या सेंटरवरती जिथं DV तुमचे होणार आहेत. बार्टीचं जे येरवडा संकुल आहे कॉमर्स झोनचं, त्या ठिकाणी ओमकार सर, त्यांचा नंबर आहे 8080 03 08 67. ओमकार सर आहेत. स्वप्नील सर 94 21 34 8002 स्वप्नील सर आहेत. आणि आपला हेल्पलाईन नंबर 788 781 14 11. हे 2-3 नंबर तुमच्याकडे आमच्या वतीने देण्यात आलेले आहेत. कुठल्याही प्रकारची अडचण आली नक्की संपर्क करा आणि सगळ्यांनी DV करून घ्या. DV केल्यानंतर आपण प्रशिक्षणाच्या वेळेस नक्की भेटू. आल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी इन्स्टिट्यूटला देखील व्हिजिट करून जावा, ज्यांना संस्था आपली पुण्यातली बघायची आहे. आपले हेड ऑफिस पुण्यामध्ये इन्फिड अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी स्थित आहे. तर तुम्ही येऊ शकता तिकडे. DV झाल्यानंतर आधी आल्यानंतर पहिलं काम आपलं DV करणं आहे, हे लक्षात ठेवा. आणि जाताना येताना आवर्जून काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कागदपत्रांची देखील काळजी घ्या. तुम्हा सगळ्यांना या कागदपत्र पडताळणीसाठी इन्फिडकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.